नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहत काही महत्त्वाच्या घडामोडी. महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंची टीका. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांचा उल्लेख नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा फसवा अर्थसंकल्प. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. PSR कंपनीचा मालक VK सिंग CID चौकशीसाठी आला असता त्याच्यासोबत बंदूकधारी बॉडीगार्ड. हा जर धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे तर याला नेमकी कोणाची भीती वाटते? रोहित पवारांचा सवाल. अर्थसंकल्पातून राज्याला भोपळा मिळालाय. फसवणुकीचं बजेट आहे. नाना पटोलेंची बजेटवर टीका. लाडक्या बहिणींची फसवणूक केली, पटोलेंचा आरोप. सरकारकडून आज शेतकरी कर्जमाफीसह इतर घोषणा. पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणं आणि 50,000 स्टार्टअपला बळ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पुणे विभागासाठी सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत प्रकल्पांना मंजुरी. पुण्यात झालेल्या बैठकीत शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय. यवतमाळमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन. तातडीने मागण्या मान्य कराव्या, आंदोलकांची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आसाममधील सुखोई लढाऊ विमान अपघाताबाबत ट्विट करत दुःख व्यक्त. स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि नागपूरचे सुपुत्र उड्डाण लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर यांचं निधन. देशसेवेच्या कर्तव्यात त्यांनी प्राण अर्पण केल्याची अत्यंत दुःखद बातमी. फडणवीसांचं वक्तव्य. बुलढाण्यातील डोणगाव येथील तरुणीनं 10 सेकंदात भारतातील सर्व राज्यांची नावं सांगितली अचूक. गुगल गर्ल नावानं ओळखल्या जाणाऱ्या कोमलचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद. युपीतील चित्रकूटमध्ये शिक्षिकेचा मुलांकडून मालिश करून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिक्षिका चक्क जमिनीवर चटई टाकून झोपताना दिसली. बीड जिल्ह्यातील जमीन मोजणीची तब्बल 3,685 प्रकरणं प्रलंबित असल्याचं समोर. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा भूमी अधीक्षक अभिलेख कार्यालयात भेट देत कामकाजाचा घेतला आढावा. साताऱ्यातील बनपुरी गावात होणारा गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द. संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानं या संदर्भातल्या आल्या होत्या तक्रारी. पोलिसांनी कार्यक्रमाला नाकारली परवानगी. रत्नागिरीतील डॉक्टर खान कंपनीत स्फोट होऊन आतापर्यंत एकूण 11 जण जखमी. 4 जण गंभीर असल्यानं त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती. जालन्यातील नांद्रा येथे एका शेतकऱ्याचा 8 एकर ऊस जळून खाक. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. विजेच्या खांबावरती शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती. यवतमाळ शहरातील विविध गंभीर गुन्ह्यातील कुख्यात हेकडी गँग विरुद्ध पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई. अवधूतवाडी पोलिसांनी या गँग मधील 5 सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या. पुणे नाशिक महामार्गावर रस्त्यावर पांढरे पट्टे मारणाऱ्या कामगारांचा अपघात. कामगारांच्या पिकअपला ट्रकनं धडक दिल्यानं अनेक कामगार जखमी. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.